हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण जोड शब्दांची फोड करूया. बघा, पती पत्नी, पती आणि पत्नी, पती आणि पत्नी म्हणजे नवरा बायको. पती म्हणजे नवरा, पत्नी म्हणजे बायको. पती म्हणजे तुमचे पप्पा आणि पत्नी म्हणजे तुमची आई. तर पती पत्नी हे जोडूनच असतात, समजलं? म्हणून त्यांचा संबंध आहे, एकमेकांशिवाय ते अपूर्ण असतात. म्हणून पती पत्नी हा जोड शब्द आपल्या पूर्वजांनी केला आहे. पोळी भाजी, पोळी आणि भाजी. पोळी म्हटली की भाजी पाहिजेच, नाही तर खाणार कशी? पोळी आणि भाजी मिळून दोन शब्द, एक जोड शब्द झाला आहे तो. पोळी आणि भाजी मिळून पोळी भाजी. साडी चोळी, साडी आणि चोळी, साडी आणि चोळी. चोळी म्हणजे ब्लाऊज. साडी नेसल्यावर ब्लाऊज पाहिजेच की नाही? मग असा त्यांचा घनिष्ठ संबंध आहे एकमेकांबरोबर. मीठ मोहरी असं लिहिलं तरी चालतं, मध्ये रेषा लिहून. मीठ मोहरी, मीठ आणि मोहरी, मीठ आणि मोहरी. आता बघा, मीठ मिरची म्हणतात. मीठ मिरची पण जोड शब्द आहे. मीठ आणि मिरची दोन्ही भाजीत पाहिजेच. पण मीठ मोहरी, ही मीठ मोहरी कशासाठी शब्द वापरला माहिती आहे? लहान मुलांना बघा चुलीच्या समोर नेतात आणि संध्याकाळची किंवा सकाळची आंघोळ घातल्यानंतर त्यांना मीठ मोहरी मिरची घेतात आणि अशी ओवाळतात आणि ती चुलीत टाकतात. अशी चूल असते बघा, इथे लाकडं लावतात. ह्याच्यावर काहीतरी पातेलं ठेवतात, टोप वगैरे, आणि ते अशी चूल असते, ते आग पेटलेली असते. मग ती मीठ मोहरी अशी ओवाळतात आणि चुलीत टाकतात आणि असं असं करून मग टिकली लावतात. त्याला मीठ मोहरी. त्याला अरे तो रडतो कशाला, मीठ मोहरी तरी टाक त्याला, असं म्हणतात. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.